2 मिनटं शांत राहूया, मन निर्विचार करूया आणि मग देवी भागवताकडे वळूया. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्रो बृहस्पति पंचैतानि स्मरेन् नित्यं वेदवाणी प्रवर्तते. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपदाम् अपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्.
करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयननजं वा मानसं वा पराधम् विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते नारायणि नमोस्तुते नारायणी नमोस्तुते जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता भवानी भवानी जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता भवानी तुझिया चरणी राहो माता तुझिया 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 चरणी राहो माता तुझिया चरणी राहो माता तुझिया चरणी मला आवाज नाही येत तुझिया चरणी राहो माता तुझिया चरणी राहो माता कृपा करी आता कृपा करी आता भवा जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता दुर्गा जय दुर्गा माता जय दुर्गा माता भवानी तुझिया चरणी राहो माता तुझिया चरणी ठेवित माता तुझिया चरणी
करी आता कृपा करी आता भवानी जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता तुझिया चरणी ठेवित माता तुझिया चरणी ठेवित माता कृपा करी आता भवानी कृपा करी आता जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा जय दुर्गा जय दुर्गा माता या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः श्री जगदम्ब उदयोस्तु 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 यजमानस्य संकल्पितमनोरथाः सफलाः सन्तु श्रीराम जय राम जय जय राम अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमो नमः श्रोता वक्ता श्री करंजेश्वरी माता की जय श्री करंजेश्वरी माता की जय श्री करंजेश्वरी माता की जय 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 रघुवीर समर्थ थोडा मॉनिटरला द्या हां ठीक हां वाजव वाजव दोन्ही वाजव ना दोन्ही वाजव ना वाजव जन्मे जयाला जशा काही शंका आहेत प्रश्न आहेत तसे या मृत्यूलोकातल्या प्रत्येक जीवाकडे प्रश्न आहेत कमी जास्ती प्रमाणात नाही अशातली गोष्ट नाही होय की नाही कारण मानवी जीवन हे सुखदुःखाच्या आणखीन या चक्रातून थांबत नाही संपत नाही फुल स्टॉप कुठेच घेत नाही सुख मिळालं आज पुरं झालं पण नाही आज सुख आहे तर उद्या दुःख आहे उद्या दुःख आहे तर पुन्हा परवा सुख आहे हे असं सततचं चक्र सुरूच आहे अविरतपणे सुरू आहे जगाच्या सृष्टीपासून जगाच्या सुरुवातीपासून ते जगाच्या अंतापर्यंत कुणालाही चिरकाल सुख मिळत नाही आहे कुणालाही चिरकाल कायमचं दुःख मिळत नाही आहे आणि त्यामुळे प्रत्येकाकडे आशा आहे आज आपल्याला दुःख आलं आहे आपल्या वाट्याला उद्या निश्चित सुख आहे अशी प्रत्येकाला आशा आहे इच्छा आहे
म्हणून तर आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला. प्रत्येकाला आशा आहे. आपणही सर्वजण या ठिकाणी या देवी भागवत कथेच्या आणखीन या ज्ञानयज्ञामध्ये सहभागी झालो. तुम्ही आलात, मी आलो, साथीदारही सगळे आली मंडळी. हां, या प्रत्येकाच्या अंतरी एक सुप्त इच्छा आहे, एक सुप्त उद्दिष्ट आहे की या भगवत आणखीन कथेच्या माध्यमातून, श्रवणाच्या माध्यमातून, देवीचं चरित्र ऐकण्याच्या माध्यमातून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती व्हावी, आपल्याला सुखाची प्राप्ती व्हावी, आपल्याला समाधानाची प्राप्ती व्हावी आणि आपलं सर्वतोपरी कल्याण व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. आणि ती असणं हे स्वाभाविकच आहे. उलट ज्यांची अशी इच्छा आहे, ज्यांना असं वाटतं, ज्यांच्या अंतरी अशी आशा आहे, तीच मंडळी ही या ठिकाणी या कथेमध्ये सहभागी होत आहेत गेले 6 दिवस. कार्याचं स्वरूप प्रत्येकाचं भिन्न असेल, नाही अशातली गोष्ट नाही. कोणी चहा पाणी आणून देत आहे, कोणी आणखीन काही भोजनाची सिद्धता करत आहे, कोणी आणखीन काही पूजा अर्चेसाठी आणखीन तयारी करून देत आहे, कोणी हार फुलं घेऊन येत आहे, कोणी आणखीन काय काय करत आहे, कोणीतरी कथा सांगत आहे, कोणीतरी कथा ऐकत आहे. आणि अशा यानं त्या माध्यमातून प्रत्येकाची जी काही सेवा सुरू आहे जगदंबेची, त्या सेवेच्या माध्यमातून अंतरी इच्छा एकच आहे की भगवतीचा कृपाशीर्वाद आणखीन आपल्यावरती असावा, राहावा आणि आपल्या मनाला सुख, शांती, समाधानाची प्राप्ती व्हावी. बाकीचे जीव पण तळमळतात, नाही अशातली गोष्ट नाही, पण सगळेच जीव या समाधानासाठी तळमळत आहेत अशातली गोष्ट नाही आहे. आपल्या अंतरीची तळमळ आहे, आपल्या अंतरीची ओढ आहे की भगवतीने असा काहीतरी कृपाशीर्वाद द्यावा. कुणासाठी भगवती माता या देवी भागवताच्या माध्यमातून कधी, केव्हा, कोणत्या आणखीन स्वरूपात प्रसाद देईल सांगू शकत नाही आपण, होय की नाही. एखादाच बोधाचा प्रसंग असेल, एखादीच बोधाची गोष्ट असेल, एखादीच बोधाची कथा असेल की ज्या कथेच्या माध्यमातून आपल्या अंतरी असलेले प्रश्न त्या ठिकाणी निघून जातील आणि आपलं जीवन कृतार्थ होईल, धन्य होईल. तुकोबा म्हणाले, याजसाठी केला होता अट्टाहास. अट्टाहास कशासाठी आहे तर या गोष्टीसाठी आहे. जीव जो जन्माला येतो ना तो अज्ञानातच असतो, अज्ञानीच असतो. पण अज्ञानात जन्म झाल्यानंतर कालांतराने, काही काळ गेल्यानंतर, काही वर्ष गेल्यानंतर, काही ग्रंथांचं पारायण झाल्यानंतर, काही उपासना भक्ती हातून झाल्यानंतर, एखादा यज्ञयाग झाल्यानंतर आपल्याला निश्चित काहीतरी अंशात्मक का होईना पण थोडंसं तरी का होईना ज्ञानाची प्राप्ती होते. आपलं जीवन आपण अधिक उत्तम कसं करावं, अधिक उत्तम कसं जगावं याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला या सगळ्या आणखीन माध्यमातून कुठे ना कुठेतरी मिळत असतं आणि त्याच्यातून आपली प्रगती होते हळूहळू हळू. एका जन्मातच होते अशातली ही गोष्ट नाही आहे. इतकं जर का सोपं असतं ना, पी हळद आणि हो गोरी काय, तर एखादी कथा ऐकून, एखादी कथा वाचून, एखादा ग्रंथ वाचून किंवा एखादी तीर्थयात्रा करून आपलं जीवन धन्य होऊ शकलं असतं. पण सज्जन हो, असं काही इतक्या सहजासहजी घडत नाही. बहूनाम जन्मनामंते नरः प्रत्यवरुध्यते शरीरम पुण्य पापाभ्याम उत्पन्नम सुखदुःखवत. शरीर कसं आहे, सुखदुःखवत आहे.
एकदा एका वारकऱ्यांनी नामदेव महाराजांना प्रश्न विचारला की नामदेवा, हा पांडुरंग तुम्हाला कसा काय पावला सांगाल तर का जरा? आम्हाला नाही कळलं, कसा पावतो? टाळ मृदंगांचा गजर सुरू असताना नामदेव महाराज म्हणाले, ऐकायचंय का तुम्हाला? आम्ही आमच्या पूर्वजन्मात काय केलं? विठोबा माझ्या हातून नैवेद्य घ्यायला तयार झाला, पण तो इतक्या एवढ्याशा कालावधीमध्ये या जन्मामध्ये अशातली गोष्ट नाहीये. हा अनुभव येण्यासाठी आम्ही असं काय केलं, काय कर्म केलं, कोणता यज्ञ केला? तुम्हाला ऐकायचंय? ते म्हणाले, हो सांगा ना, काय असं केलं? कोणती विद्या प्राप्त केलीत, कोणती भक्ती उपासना केलीत आणि किती वर्ष केलीत ते तरी सांगा. नामदेव महाराज म्हणाले, ऐका, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी जन्मोनी संसार झालो त्याचा दास, जन्मोनी संसार झालो त्याचा दास, जन्मोनी संसार जन्मोनी संसार झालो त्याचा जन्मोनी संसार झालो त्याचा दास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगी, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी अनेक देवता नेले माझे चित्त, अनेक देवता नेले माझे चित्त, गोड गीत गाता विठोबाचे, गोड गीत गाता विठोबाचे, विठोबाचे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही.
जन्मनामंते नरः प्रत्यवरुध्यते. हा, एक दोन जन्मामध्ये भगवंताची भक्ती उपासना नाम घेतलं, पोथ्या पुराणं वाचली आणि भगवंत पावला असं होत नाही. असं कधीच घडत नसतं, लक्षात घ्या. आपण निसर्गामध्ये पाहतो सगळे चमत्कार. भाताचं पीक आता तयार व्हायला लागलंय, किंबहुना झालंय. असा हा आणखीन ऋतू सुरू आहे. शरद ऋतूमध्ये भाताची कणसं आणखीन त्या शेतामध्ये आपल्याला दिसतात. पण ती इतक्या लगेच दिसतात का? काल बीज पेरलं आहे भाताचं आणि आज तयार झालं आहे. इतक्या सहज होतं का? नाही होत हो. हां, सामान्यपणे इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आपण जून महिन्यात पेरण्या करतो शेतामध्ये. ते सुद्धा बीज उत्तम पेरावं लागतं, चांगल्या दर्जाचं, चांगल्या प्रतीचं पेरावं लागतं. फलपट असलेलं पेरून चालत नाही का? फलपट पेरलं तर फलपटच उगवायचं, दुसरं काय उगवणार? प्रश्नासारखे उत्तर मिळते असं म्हटलंय नाही का? हां, पेरिले ते उगवते. किंवा पेरी कडू जिरे मागे अमृत फळे अर्कवृक्षा केळे कैसे येती. पापाचे संचिती देहासी दंडना तुझं नारायणा बोल नाही. आम्ही काय पेरलं, जे पेरलं त्याचेच परिणाम आहेत ते. आणि म्हणून जर का दुःख आलं तर इतके खचून जाऊ नका. आत्महत्या तर बिलकुल करू नका. ह्याचं कारण आत्महत्येसारखं पातक दुसरं कोणतंही नाही शास्त्रांनी सांगितलेलं, ज्याला प्रायश्चित्तच नाही आहे. हां, दुःख आलं तरी हरकत नाही. ते दुःख पचवण्याची ताकद त्या जगदंबेकडे आपण मागावी. शक्ती तिने द्यावी, पुरवावी. बुद्धी तिने पुरवावी, प्रेरणा तिने द्यावी आणि त्याच्यातून आम्हाला पुढे न्यावं, तारून न्यावं, उद्धरून न्यावं. आणि अशी जर का प्रार्थना असेल तर ती जगदंबा नक्की तारते, होय की नाही? काय झालं, स्कोर कमी झाला आहे का? काय झालं, तुमचे चेहरे का बिघडले? हां, असं काही नाही ना? असं काही नाही ना? आणि जर कमी झाला असेल तर ठीक आहे, ती वाढवून देईल नंतर, काळजी कशाला करता? हां, मंडपात येऊन बसलो आहे, देवी भागवत ऐकायचं आहे तर इकडेच लक्ष द्या. इकडे जाऊ द्या, आता ते बाकीचे विचार जाऊ दे, सोडून द्या. विश्वकप आपल्याकडे येईल तिच्या प्रेरणेने, नाही का? हां, आपण एवढी कशाला काळजी करायची हो? गमतीचा भाग आहे बरं, तेवढ्या पुरताच घेऊया. सांगायचंय काय, पेरी कडू जिरे. आपण काय कर्म केली या जन्मात कालपर्यंत किंवा कालपर्यंतच्या संपूर्ण आयुष्यात आणि मागच्याही अनेक जन्मांमध्ये आपण जी काही कर्म केली त्या कर्मांचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम. म्हणून तर संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण असे कर्मांचे 3 प्रकार केले जातात, 3 भाग केले जातात. संचित म्हणजे काय आहे तर आपण आजपर्यंतच्या आयुष्यात नव्हे याच्याही आधींच्या जन्मात जी काही बरी वाईट कर्म केली त्या सगळ्याची नोंद तिकडे झाली. चित्रगुप्त ही अशी एक व्यक्तिरेखा आहे की ते गुप्तरीतीने चित्रण करत असते प्रत्येकाच्या कर्माचं. हां, म्हणून त्याचं नाव पण कसं मस्त दिलं आहे, चित्रगुप्त. हां, काही वेळेला कॅमेरा लावलेला असतो देवळात सुद्धा. हां, येणाऱ्या लोकांना कळत नाही पटकन, नंतर लक्षात येतं अरे बापरे CCTV आहे वाटतं. हां, तो गुप्तरित्या चित्रण करत असतो वरून. तुम्ही काय बोलता, काय करता, काय कसं काय वागता, काय खाता, काय पिता, हां, कुणाला त्रास देता, समाजामध्ये कसे राहता, लोकांच्या हितासाठी काही करता का सगळं स्वार्थासाठीच करता. प्रत्येक गोष्टीवरती त्याचं निरीक्षण असतं.
गोष्टीचं. आणि त्याच्यातून जे 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 कर्म जमत जातं ना, जे पाप असतं अथवा पुण्य जे जमत जातं ते तुमच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्टमध्ये तसंच राहतं, संचित. दॅट इज कॉल्ड. कर्मविपाकामध्ये नव्हे, कर्माच्या सिद्धांतामध्ये जे संचित असतं ना, ते अनेक जन्मांचं साठलेलं कर्म जे असतं ते तसंच असतं. आणि त्यातलं जे काही भोगण्यासाठी म्हणून योग्य असतं, तयार असतं, त्याला प्रारब्ध म्हणता येतं. किंबहुना त्याला प्रारब्ध म्हणतात. एखाद्याला लॉटरीचं तिकीट लागतं, लाखो रुपये एकदम एका क्षणात आणखीन मिळून जातात. हे या जन्मातलं पुण्य असेलच असं नाही. मागे कुठेतरी काहीतरी कुठच्या तरी संस्थेला म्हणा, कुठच्या तरी समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या एखाद्या कार्याला म्हणा, काहीतरी कुठेतरी या माणसाने, या व्यक्तीने खूप मोठी देणगी दिलेली असते मनापासून. त्या कर्माचा परिणाम आणि म्हणून पेरताना उत्तम पेरावं, होय की नाही? जगताना देखील उत्तम जगावं. रडत खडत कशाला आयुष्य जगायचं मला सांगा? पोहे खायचेत ना, उत्तमपैकी चांगल्या दर्जाचे पोहे आणा, निवडून आणा. चांगलं सगळं काही साहित्य आणा, उत्तम फोडणी द्या. उत्तम मटेरियल काय त्याच्यात घालायचं ते घाला आणि चांगल्या पद्धतीने खा. अरे आपल्या देहासाठीच जर खायचं आहे तर चांगलं खायचं ना. भले थोडंसं कमी खायचं पण चांगलं खायचं. मग खाता पिताना जर आपल्याला सगळं काही चांगलं चांगलं लागतं तर कर्म करताना सुद्धा आपण चांगलंच केलं पाहिजे, नाही का? जरा पाण्यामध्ये गोंधळ आहे असं वाटलं तर आपण सांगतो, ए बाबा 2 बिस्लेरीच्या बाटल्या घेऊन ये जा, पाणी बरोबर नाही, जड आहे, आमकं आहे, ढमकं आहे, काहीतरी सांगतो आपण. मग हे जसं आहे ना, तसं कर्म करताना अगदी सर्वोत्कृष्ट कर्म जे असेल ते करावं. सर्वोत्कृष्ट आणखीन दर्जाचं कर्म असेल ते करावं. म्हणजे अनुभूती जी येते ना पुढली, ती निश्चितच चांगली येते. फलनिष्पत्ती चांगली होते. यज्ञ करायचा तर तो सात्विक यज्ञ करावा. राजस यज्ञ आपण करतोच, पण कधीतरी एखादा सात्विक यज्ञ करायला काय हरकत आहे, नाही का? आणि अशी सात्विक उपासना करणारे नरनारायणांची जोडी आपण काल पाहिली, थोड्या प्रमाणात कथा पाहिली. या नरनारायणांच्या बाबतीत असं घडलं की महर्षी सांगतायत जनमेजयाला, राजन, अरे हिरण्यकश्यपू नावाचा जो राक्षस, त्या राक्षसाच्या आणखीन उदरी जन्माला आलेला भक्त प्रल्हाद, या प्रल्हादाचं चरित्र काही अद्वितीय आहे. कशासाठी अद्वितीय आहे? राक्षस कुळामध्ये जन्म आहे म्हणून अद्वितीय आहे. आई कयाधू आणि वडील हिरण्यकश्यपू या दोघांच्या उदरी जन्माला आलेलं हे अपत्य आहे, ज्याचं नाव आहे प्रल्हाद. त्याला ज्यावेळेला कळायला लागलं ना, तेव्हापासून त्यांनी सुरुवात केली. थोडंसं ज्ञान प्राप्त झालं की आपल्याला या नामाच्या माध्यमातूनच फायदा होणार आहे. आणि अर्थातच पूर्वपुण्याई होती म्हणून तर तो असा राक्षसपुत्रसुद्धा, असुरपुत्रसुद्धा भगवंताच्या नामाला लागला. पंत म्हणाले, नारायण नामाने नच सोडावे कदापि हे वदन. नारायण नामाने, नारायण नामाने नच सोडावे कदापि हे वदन. मेल्याही लोभ्याच्या, मेल्याही लोभ्याच्या चित्ती सोडून ये जसे सदन. राम राम हरे हरे, राम राम राम
राम रघुत्तमा राम. पंत म्हणाले नारायण नामाने नच सोडावे कदापि हे वदन. म्हणून मुखाने विठ्ठल गाऊया, नाचत पंढरी जाऊया. हा, पायी घागुऱ्या हरी घ्या हाती घ्या विणा, मुखाने विठ्ठल गाऊया, नाचत पंढरी जाऊया. असं आपल्याकडे जयघोष चालत असे भजनांमधून, वारीमधून. आता लोक भजन करतच नाहीत, त्याला काय करायचं. पूर्वी निमित्त फक्त असायचं काय, आज गुरुवार आहे चला भजन करूया, आज काय एकादशी आहे चला भजन करूया, आज काय आमका आहे सत्यनारायणाची पूजा आहे चला भजन करूया. हां, आणि भजन ही सामुदायिक उपासना असायची त्याही वेळेला, आणि आतासुद्धा होतच नाही भजन असा माझा आक्षेप नाही आहे. बरं होतं, पण प्रमाण इतकं कमी झालं. आता काय झालं आहे माहिती आहे का, आता सगळ्या गोष्टी यूट्यूब. हां, एक मोबाईल हातात घेतला, स्मार्टफोन हातात घेतला आणि कानात त्या बड घातल्या, हां, की जगाशी माझा काही संबंध नाही अशा आणखीन आविर्भावात तो माणूस वावरत असतो. दुनियादारी गेली. हां, पूर्वी भजन असायचं. हां, म्हणून मी काल परवांच्या दिवशी एक दिवस म्हटलं की जेवढी मंदिरं निर्माण झाली नवीन 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 नवीन, तेवढे उपासना मार्ग वाढले नाहीत, तेवढी भजनं वाढली नाहीत, तेवढी कीर्तनांची संख्या वाढली नाहीत, तेवढी पुराण प्रवचनांची संख्या वाढली नाहीत. करंजेश्वरी मंदिराची स्थापना जेव्हा केव्हा झाली असेल, हां, तेव्हापासून आजपर्यंत या भगवतीच्या या प्रांगणामध्ये, हां, आजपर्यंत जगदंबेची देवी भागवत कथा आजपर्यंत कधीच झाली नव्हती. आश्चर्याची गोष्ट आहे खरं म्हणजे, पण ठीक आहे, काही कारणाने नसेल झाली, इतर अनुष्ठानं झाली, हां, पुराण प्रवचनं झाली असतील, पण देवी भागवत कथा नव्हती झाली. ते 2023च्या या आणखीन या कालखंडामध्ये, या शरद ऋतूमध्ये, एक वर्षापूर्वी ज्यांना प्रेरणा दिली त्यांच्याकडून, त्यांच्या माध्यमातून त्यांनी सगळी व्यवस्था केली आणि ही भागवत कथा आज आता समाप्तीकडे चालली आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. मगाशी लोक चर्चा करत होते, उद्या बुवांचा शेवटचा दिवस. मी त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हटलात ते चुकीचं नाही आहे, फक्त माझा शेवटचा दिवस आहे की नाही मला माहिती नाही, पण उद्या शेवटचा दिवस या कथेचा नक्की आहे. कथा उद्या समाप्त होणार आहे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा नवीन संकल्प जेव्हा होईल त्यावेळेला पुन्हा होईल. हां, मला हे सांगायचं आहे, माणूस कशाला घाबरतो सांगा, कशाला घाबरतो? मृत्यूला. संत म्हणाले तुम्हाला मृत्यूची भीती वाटते तर आमच्याकडे औषध आहे, या लवकर. हां, गर्दी खूप आहे, लाईन लावा, कंटाळून जाऊ नका. नोटा बदलायला आणखीन लाईन बरोबर लावलीत ना, बंदी झाल्यावर. ती 8 नोव्हेंबर होती ना का 11 नोव्हेंबर होती? 8 नोव्हेंबर झालं, परवाला आली, 2 दिवसांनी 8 नोव्हेंबर. आता काही बदलणार नाही, काळजी करू नका. तुम्ही म्हणाल नाही तर आता जे आहेत त्याचं काय करायचं मग, आता पुढल्या ह्याच्यात काय अजून काय बदल व्हायचा आहे की काय? माणसाला चिंता असते हो. असो, विषय असा आहे, माणसाला भीती कशाची आहे तर मृत्यूची भीती आहे. संत म्हणाले आमच्याकडे औषध आहे, या लवकर. हां, आम्ही तुम्हाला त्वरित औषध देतो, सांगतो. काय औषध आहे लवकर सांगा ते म्हणाले. हां, गावी जायचं आहे.
ते म्हणाले गावी जायला नको म्हणूनच औषध आहे. हां, या. त्यांनी विचारलं मृत्यू कशामध्ये येतो सांगा बरं. म्हणले काही नाही, काय ना काहीतरी एखादी दुर्धर व्याधी म्हणा, आजार म्हणा, काहीतरी घडतो, येतो, जडतो आणि उपचार करून करून थकलेले डॉक्टरसुद्धा शेवट हात जोडतात आणि सांगतात आता तुमच्या देवाचं काय असेल ते करा, कुलदेवीला जाऊन या. हां, काय नारळ मांडायचा आहे तो मांडून या, ओटी भरायची ती ओटून या करंजेश्वरीला. हां, आता आमच्या हातात नाही, डॉक्टर सांगतात. ते म्हणाले नाही, संत म्हणतात ही सगळी कारणं ही व्यावहारिक कारणं आहेत, लक्षात घ्या. रोग होतो, औषध मिळत नाही, कमी जास्ती मिळतं, ही सगळी व्यावहारिक कारणं झाली. पण मुळातलं कारण काय आहे? मृत्यू कोणाला येतो? ते म्हणाले नाही, तुम्हीच सांगा. मग ऐका, ते म्हणाले मृत्यू कोणाला येतो? या संपूर्ण व्यवस्थेला जग म्हणतात. ज म्हणजे काय? ज म्हणजे जन्माला येणं, आणि ग म्हणजे काय? गमन करणं. गमन कुणाला करायला लागतं? जे आपल्या मुंबईतलं, ठाण्यातलं, पुण्यातलं घर सोडून इकडे आलेत करंजेश्वरीपर्यंत, मंदिरापर्यंत, त्यांना परत जावं लागतं, होय की नाही? जे आलेलेच नाही त्यांना जायचा प्रश्न येत नाही. मग तद्वतच संत म्हणतात मरण कुणाला आहे? जे जन्माला येतात त्यांना मरण आहे. बरोबर आहे? जे जन्माला येतात ना त्यांच्यासाठी मरण आहे. ते म्हणाले तुम्हाला मरणाची भीती वाटते ना, मृत्यू नकोसा वाटतंय ना, उपाय सोपा आहे. काय उपाय आहे? जन्माला येऊ नका. आहे की नाही सोपा उपाय? आता जन्माला येऊ नका हे म्हणणं इतकं सोपं आहे, पण अशी ही जन्माची आणखीन जी काही गती आहे, जन्म मृत्यूची, हां, जे काही चक्र आहे ते थांबवण्याकरता पुण्य जोडावं लागतं. किती पुण्य जोडावं लागतं? अमाप पुण्याची आणखीन प्राप्ती करून घ्यावी लागते. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्, परोपकाराय पुण्याय आणि पापाय परपीडनम. बस. महर्षी व्यास म्हणाले दुसऱ्यावरती उपकार केलेत या ना त्या माध्यमातून तर पुण्य जोडेल, आणि जर का परांना म्हणजे इतरही जनांना पीडा दिलीत, शुंभ निशुंभासारखी, महिषासुरासारखी, मधुकैटभासारखी, ज्यांनी कोणी पीडा देण्याचा प्रयत्न केला त्यात सगळ्या असुरांच्या कथा ह्याच्यात आहेत. त्या प्रत्येक वेळी जगदंबेला अवतरित व्हावं लागलं, यावं लागलं, समोर जावं लागलं आणि शस्त्रास्त्र हातात घेऊन आणखीन त्यांना संपवावं लागलं. भगवंताचं कार्य काय आहे तर दुष्टस्य दंडः आणि सुजनस्य पूजा. जे सज्जन आहेत, ऋषीमुनी आहेत, थोर आहेत, साधुसंत आहेत, या सगळ्यांचं रक्षण करणं हे जगदंबेचं कार्य आहे. वधाय दुष्ट दैत्यानां तथा शुंभ निशुंभयोः, सप्तशतीतला मंत्र. संपूर्ण सप्तशतीमध्ये जे 700 श्लोक आहेत ना, त्या श्लोकांमधून हेच सगळं वर्णन आहे. अमका असुर आला, तो त्यांनी तपश्चर्या केली, तो माजला, तो मातला, त्यांनी लोकांचा छळवाद केला आणि पुढे काय झालं हे असं झालं, संपला. दुष्ट हेतू मनामध्ये ठेवून जे वाढले, मोठे झाले, त्यांचा हेतू साध्य न होता उलट त्यांचं आयुष्य चटकन निघून गेलं.
लवकर मृत्यू प्राप्त झाला. सज्जन हो, 1000 वर्ष तपश्चर्या केली नरनारायणांनी आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये किंबहुना त्याच्या पाठोपाठच भक्त प्रल्हाद नावाचा एक असुरपुत्र आहे, हिरण्यकश्यपूचा पुत्र आहे. कवी व्यास वर्णन करतात. त्यांनी काय केलं, आपले वडील ज्यावेळेला गेले, हिरण्यकश्यपू ज्यावेळेला संपला त्यावेळेला तो या प्रल्हादाला ते राज्य देऊन गेला आणि राज्यावरती स्वारी बसली प्रल्हादाची. त्या पुत्राला अभिषेक करण्यात आला आणि देव ब्राह्मणांची पूजा करणाऱ्या दैत्यराज प्रल्हादाचा कारभार सुरू झाला. असुराचा पुत्र होता पण धार्मिक होता. हां, म्हणून तर त्याच्याकरता अवतार घेतला ना भगवान विष्णूंनी. स्वतंत्र अवतार घेतला. कारण याने कशी भक्ती केली, जन्माला आला तेव्हापासून सुरुवात. नारायण नारायण नारायण. वडिलांनी विचारलं, मी तुला काय सांगितलं लक्षात आलं का? काय सांगितलं तुला? या घरात नारायणाचं नाव घ्यायचं नाही. मग इकडे काय म्हणायचं? ते म्हणाले नारायणाचं नाव सोडून बाकी काहीही म्हण. याला सांगितलं, पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच. बाप विचारतो, हिरण्यकश्यपू तुला काय सांगितलं ते कळलं की नाही कळलं? तो म्हणाला, काय सांगू तात, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली, माझी मज झाली अनावर वाचा, छंद विठोबाचा लागला, छंद विठोबाचा लागला, छंद विठोबाचा, छंद विठोबाचा लागला से, छंद विठोबाचा. छंद विठोबाचा लागला से, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली. माझी मज झाली अनावर वाचा, छंद विठोबाचा लागला असे. भगवंताचं नाम घ्या म्हणून सांगावं लागलं नाही. उलट याला ज्यावेळेला शाळेमध्ये घातला ना, त्यावेळेला बरोबरच्या त्या मित्रांना, त्या विद्यार्थ्यांना हा सांगू लागला की गड्यांनो, घ्या हरीच्या नामा, कशास पढता ओ नामा. त्यावेळेला ओम नमः सिद्धम असं आणखीन शिकवलं जायचं. नंतर त्याचा अपभ्रंश झाला. ओम नमः सिद्धम असं सुरुवातीचं आणखीन शिकवणं जी होती ती अशी होती, पण नंतर त्याच्यात अपभ्रंश झाला. ओनामासी धम. जी जुनी मंडळी त्यांना माहिती आहे. असं नारायणाचं नाव सततं कीर्तयंतो माम या न्यायाने सारखं सुरू आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की याची घेतलेल्या या नामासाठी, या भक्तीसाठी, नामभक्तीसाठी भगवान त्या खांबामधून प्रगट झाले, स्वतंत्र रूप घेतलं, अवतार घेतला. काय अवतार होता? हिरण्यकश्यपूंच्या या पुत्रासाठी भगवान नृसिंहावतार प्रगट झाले वैशाख महिन्यामध्ये. सांगायचंय काय, असा हा प्रल्हाद राज्यावरती बसला आणि आपलं कार्य सुरू केलं. उत्तम राज्यकारभार करू लागला होता आणि पृथ्वीवरील इतर आणखीन राजांनीही सुद्धा आणखीन त्या ठिकाणी अनेक प्रकारचे यज्ञ, धर्मकृत्य वगैरे आरंभलेली होती. त्याच्या शासन काळामध्ये ब्राह्मणसुद्धा तपोनिष्ठ झाले. बघा, असुराचं राज्य होतं, असुरपुत्राचं राज्य होतं, तरीसुद्धा ब्राह्मण तपोनिष्ठ झाले आणि धार्मिक, वैश्य, वणिक वृत्तीयुक्त आणि शूद्र समाज सेवा यथायोग्य करणारे असे होते.
म्हणून काल परवा आपण पाहिलं की राजा कालस्य कारणम. जसं वर्गातले 5-50 विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाचा दर्जा कशाने वाढतो, कशाने सुधारतो, तर त्यांना शिकवणारे जे गुरुजन असतात त्या गुरुजनांच्याकडली जी काही विद्या असते, जे काही ज्ञान असतं आणि त्यांची ती एकूण शिकवण्याची ढब पद्धत जी काही अशी असते की ज्या योगे त्या विद्यार्थ्यांचं कल्याण होतं. आणि म्हणून अगदी पहिल्या अवस्थेत आपल्याला चांगले गुरु मिळणं, चांगले शिक्षक मिळणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. नाहीतर काही वेळेला टी व्हीवरती बातम्या येतात, आपण बघतो त्या विद्यार्थ्यांना धड बसायला जागा नसते, पावसात पाणी गळत असतं, उन्हात सावली नसते आणि अशी सगळी इतकी भयंकर अवस्था असते, भिंती पडतील की काय अशा अवस्थेत असतात आजूबाजूच्या. आणि त्या परिस्थितीत बसावं लागतं, शिक्षण घ्यावं लागतं. शिक्षक आलेत का नाही आलेत, अशाही काही घटना घडल्यात की येतात शिक्षक आणि वर्गामध्ये झोपून राहतात. हे कोणाचं दुर्दैव आहे? शिक्षकाचं तर आहेच, पण त्याहीपेक्षा त्या वर्गात विद्यार्थी जे कोणी बसतात ना त्यांचं दुर्दैव आहे. आणि म्हणून चांगले शिक्षक मिळणं हे सुद्धा एक नशिबाचा भाग आहे, लक्षात घ्या. आपल्या बरोबरच्या मित्रांना हा सांगायचा, गड्यांनो ओनामा कशाला शिकता, काय मिळणार आहे, एवं पोट भरावयाची विद्या. समर्थ म्हणाले तीच म्हणू नये सद्विद्या, ती सद्विद्या नाही आहे. मग सद्विद्या कोणती? ज्या विद्येच्या माध्यमातून, ज्या विद्येच्या आधाराने जन्माला येणं आणि जाणं हे संपून जातं. मोक्षाची पायरी आपल्याला त्या ठिकाणी, मोक्षाची पाऊलवाट आपल्याला आणखीन चालता येते, ती विद्या सद्विद्या. असा हा प्रल्हाद आणि पुढे राजा झालाय. हा असुर राज काय करत होता, कसं राज्य करत होता आपल्याला कल्पना येते. ब्राह्मण तपोदिष्ट होते, वैश्य मंडळी उत्तम व्यापार करू शकत होती. हे सगळं केव्हा घडतं मला सांगा? राज्यात सुबत्ता तेव्हाच येते ज्यावेळेला राजाची व्यवस्था उत्तम असते, तेव्हा लक्षात घ्या. आणि म्हणून असं उत्तम राज्य चाललंय या प्रल्हादाचं. आणि त्याच्यानंतर एकदा अशी घटना घडली की भृगु ऋषींचा पुत्र च्यवन हा नर्मदा स्नानासाठी म्हणून व्याहृतीश्वर नावाच्या तीर्थावरती गेलेला. आणि या च्यवनाला त्यांनी पाण्यात पाय ठेवला हो, व्याहृतीश्वरीच्या वराच्या जवळ त्या नदीमध्ये. आणि एक अतिविषारी साप जो होता त्या पाण्यामध्ये, तो याच्या पायांना चावला. इतकी भयंकर अवस्था झाली की त्या मुनींनी तात्काळ मनात भगवंताचा धावा केला, विष्णूंचा धावा केला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे म्हणा.